हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रेशर कुकरमध्ये मटण करी कशी बनवायची। सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत कुकर। त्यामध्ये मी एक 8 ते 10 चमचे तेल घातलं आहे। सगळ्यात पहिले आपण कांदा तळून घेणार आहोत। तर यासाठी इथे मी 3 ते 4 मीडियम साइजचे कांदे उभे चिरून असे घेतले आहेत। ते आता या तेलामध्ये मी तळून घेत आहे। सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे जर आपला कांदा लवकर भाजून किंवा लवकर तळून घ्यायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की आपला कांदा लवकर भाजून किंवा तळून निघतो। A few moments later. अशा प्रकारे लालसर असा कांदा आपण तळून घेतला आहे। तो कांदा आता मिक्सरमध्ये घालून आपण त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्याच तेलामध्ये आता आपण मटणाला फोडणी देणार आहोत। इथे मी साधारण एक मीडियम साइजचा टोमॅटो पेस्ट करून घेतली आहे। तो आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणार आहोत। तो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी केलेली कांदा पेस्ट आहे ती आपण मिक्स करणार आहोत। तो मसाला व्यवस्थित असे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण साधारण 1.5 चमचा कांदा लसूण चटणी लाल तिखट टाकणार आहोत। तो व्यवस्थित आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर टाकणार आहे। साधारण 1 चमचा धने पावडर आणि नंतर साधारण 1 चमचा जिरे पावडर टाकणार आहोत। 1 चमचा गरम मसाला, हे व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 चमचे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची केलेली पेस्ट आणि एक आलं लसूण पेस्ट 1 चमचा असं घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मी आधीच लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर घालून एक पेस्ट तयार करून घेतली होती। ती आपण त्यामध्ये घातली। हा मसाला खाली लागू नये करपू नये म्हणून हळूहळू आपण त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून घ्यायचं। मसाला आपला कधी भाजला असं समजायचं की जोपर्यंत त्या मसाल्याला तेल असं सुटत नाही सेपरेट तोपर्यंत आपण तो मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये मी मटण टाकले आहे। हे मटण व्यवस्थित असे या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। हे साधारण 1 चमचा हळद मी यामध्ये घालत आहे। त्यानंतर आपण साधारण 1 वाटी दही घेत आहोत। हे दही व्यवस्थित असे मटणमध्ये मिक्स करून घेणार आहोत। ग्रेव्ही ते मटण आणि ते दही ते सगळं मिक्स करून घेणार आहोत। दह्यामुळे त्या मटणाला पाणी सुटतं। आपल्याला वरून जास्ती पाणी घालायची गरज नाही पडणार। तर तुम्ही इथे बघू शकता त्याला आपोआप असे थोडे पाणी सुटलं आहे। अंदाजे 1 उकळी घेऊन झाल्यानंतर इथे आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आपल्याला जेवढं लागेल जेवढी ग्रेव्ही हवी आहे जेवढी थिक हवी आहे त्या अंदाजानुसार आपण इथे गरम पाणी टाकणार आहोत। आणि आता कुकरचं झाकण लावून हा कुकर बंद करत आहे। A few moments later. साधारण आपण 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत। 3 ते 4 शिट्ट्यांनंतर व्यवस्थित आपलं मटण हे शिजून निघते। तुम्ही इथे बघू शकता ही आपली ग्रेव्ही मस्त अशी तयार झाली आहे। आता त्यामध्ये साधारण 1 चमचा कसुरी मेथी मी घातली आहे आणि एक 7 ते 8 चमचा बारीक चिरलेली अशी कोथिंबीर मी घालत आहे। अशा प्रकारे आपली मटण करी ही रेडी आहे।